आपण बघत आहात आवाज कसमादेचा। कळवण तालुक्यातील भैताने दिगर गावातील गायरान गटावर महावितरणाचा प्रस्तावित सौर कृषी ऊर्जा प्रकल्प उभारण्यास ग्रामसभेने एकमताने विरोध दर्शवत ठराव मंजूर केला असतानाही प्रशासनाकडून प्रकल्पाची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। यामुळे ग्रामस्थांचा संघर्ष अधिक तीव्र झाला असून ग्रामसभेच्या निर्णयाचा सन्मान न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। भैताने दिगर हे गाव अनुसूचित क्षेत्रात असून PESA कायदा 1996 लागू आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या कायद्याच्या कलम 4D नुसार गावातील गायरान जमीन, नैसर्गिक साधन संपत्ती व स्थानिक संसाधनाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे। प्रस्तावित सौर प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी गायरान जमीन गावातील जनावरे चारण्यासाठी, वनधन गोळा करण्यासाठी आणि शेतीसाठी महत्त्वाची असल्याने प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध करण्यात आला आहे। प्रकल्पाबाबत माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी दिनांक 20 जून रोजी कळवण पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर केले। या निवेदनावर सरपंच सौ दीपाली कातीलाल कोहळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या सह्या असून ग्रामसभेचा एकमताचा ठरावही जोडण्यात आला आहे। मात्र एवढे करूनही प्रशासनाने प्रकल्पाची प्रक्रिया थांबवली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात पाठपुरावा केला असता सरपंचाला बोलण्याचा काही अधिकार नाही असे तहसीलदारांनी सांगितल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या मते हे विधान ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य व्यवस्थेच्या अधिकारांचा अवमान करणारे असून लोकशाही तत्वाच्या विरोधात आहे। दरम्यान 14 जुलैपासून तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी गावात वारंवार बैठका घेऊन ग्रामस्थांशी चर्चा करत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र ग्रामस्थांनी कोणतीही तडजोड न करता प्रकल्पाला ठाम विरोध कायम ठेवला। आमच्या हक्काच्या जमिनी आणि भविष्यातील पिढ्यांचे अधिकार धोक्यात घालणारा कोणताही प्रकल्प आम्हाला मान्य नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी स्पष्ट केली। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सलग 3 दिवस प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही। तरीही ग्रामस्थांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आपला विरोध कायम ठेवला। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की प्रशासनाने प्रथम कळवण तालुक्यातील भेंडी आणि वाडी बुद्रुक येथील सुरू असलेल्या सौर कृषी ऊर्जा प्रकल्पांची पाहणी करण्याची आणि तेथील ग्रामस्थांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी होती। त्यानंतर वस्तुनिष्ठ चर्चा झाली असती तर अनेक शंका दूर झाल्या असत्या। आता ग्रामस्थांनी हा विषय थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला असून ग्रामसभेच्या ठरावाचा सन्मान करून प्रस्तावित सौर कृषी ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जोपर्यंत ग्रामसभेचा निर्णय मान्य होत नाही तोपर्यंत गायरान जमिनीवर कोणताही प्रकल्प उभारू दिला जाणार नाही। सरपंच दीपाली कांतीलाल कोल्हे, भैताने दिगर या गावातील सरपंच बोलते। माझ्या गावात माननीय तहसीलदार साहेब आणि बाकीचे पोलीस फोर्स सगळे आलेले होते आणि त्यांनी मी जेव्हा त्यांना सांगत होती की मी माझ्या गावाची साईट घेत होती की माझ्या गावाविरुद्ध जाऊ नका किंवा असं काम करू नका हे सांगत होती, तेव्हा त्यांनी तुला बोलायचा अधिकार नाही आहे, मी गावाची सरपंच असून मला असं बोलण्यात आलं, त्याच्यामुळं काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि आम्हाला याच्यातून सुटका मिळावी। तुम्हाला कोण बोलले मॅडम? असं माननीय तहसीलदार साहेब।